इयत्ता 7वी। आज आपण या ठिकाणी युनिट 1 त्यामधली ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पाहणार आहोत। 1.4 ॲक्टिव्हिटीचं नाव आहे जर्नी टू द वेस्ट। जर्नी टू द वेस्ट। वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा। वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा। जर्नी म्हणजे प्रवास। जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडील भागाचा प्रवास। इतिहासामध्ये आपण चीनी प्रवासी युआन शॉंग याच्याविषयी माहिती ऐकलेली आहे किंवा वाचलेली आहे। त्यानं चीनमधून भारतामध्ये प्रवास केला। भारतामध्ये प्रवास केल्यानंतर त्यानं या ठिकाणी येऊन काय केलं, त्याला कोणकोणत्या गोष्टींचा अनुभव आला याविषयीचा थोडक्यात आढावा या ठिकाणी दिलेला आहे। त्यानं 17 वर्ष हा प्रवास केलेला आहे। हा प्रवास करत असताना ज्या मार्गावरून तो या ठिकाणी येत होता तो मार्ग सुखकर नव्हता। उंच टेकड्या होत्या, डोंगर रंगा होत्या, बर्फ होता आणि ज्या मार्गावरून तो प्रवास करत होता त्या मार्गावर अनेक प्रकारचे लुटारू होते, म्हणजे रॉबरी करणारे, चोरी करणारे लोक होते। तर अशा खडतर मार्गातून त्यानं भारतामध्ये आपण पश्चिम भागामध्ये राहतो, चीनच्या पश्चिम भाग, म्हणून जर्नी टू द वेस्ट अशा प्रकारचा या ठिकाणी पाठ आपल्याला दिलेला आहे। जर्नी टू द वेस्ट। आता या ठिकाणी बघा पान नंबर 17 वरती काही प्रश्नार्थक वाक्य या ठिकाणी दिलेली। सुरुवातीला आपण त्याविषयी थोडक्यात जाणीव करून घेऊ। मच ऑफ द वर्ड्स लिटरेचर। लिटरेचर म्हणजे साहित्य। साहित्य म्हणजे लेखन साहित्य, मग कथा, कादंबरी, नाटक, कविता, प्रवास वर्णन याला लिटरेचर असं म्हणतात। साहित्य लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इनटू इंग्लिश। जगाच्या बहुतांश भागात जे साहित्य निर्माण झालं, म्हणजे लेखन साहित्य निर्माण झालं, त्याचं ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर हे इंग्लिशमध्ये झाले। इन दिस पॅसेज या पॅरेग्राफमध्ये किंवा या उतार्यामध्ये आपण वी लर्न अबाउट एन इपिक नॉवेल। इपिक नॉवेल अ लॉंग पोयम, मोठी कविता, टेल्स अ स्टोरी ऑफ अ हिरो। टेल्स अ स्टोरी ऑफ हिरो म्हणजे त्या नायकाची कथा सांगणारी, याला इपिक नॉवेल असं म्हणतात। नॉवेल म्हणजे कादंबरी। नॉवेल म्हणजे काय? कादंबरी। काय म्हटलं बघा, वी लर्न अबाउट एन इपिक नॉवेल। आपण या ठिकाणी या उतार्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण इपिक नॉवेल म्हणजे काय, इपिक नॉवेल कशी लिहिली जाते त्याविषयीची माहिती आपल्याला याच्यातून मिळणार। मग इपिक नॉवेल आपण अजून आतापर्यंतच्या पौराणिक कथा गोष्टी ऐकलेल्या आहेत। म्हणजे रामायण हे काय आहे, इपिक काव्यरूपानं मांडलेलं इपिक नॉवेल। काव्यरूपानं मांडलेलं इपिक नॉवेल त्याला म्हणायचं इपिक नॉवेल। त्या नायकाच्या संपूर्ण जीवनचरित्र त्याच्यामध्ये कविता रूपानं मांडलं जातं, त्याला इपिक नॉवेल असं म्हटलं जातं। टायटल काय बघा त्याचं, वी लर्न अबाउट अन इपिक नॉवेल विथ द टायटल जर्नी टू द वेस्ट अँड इट्स मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर सन वुकॉंग और मंकी किंग। माकडांचा राजा सन वुकॉंग। कोण आहे त्याचा कॅरेक्टर पॉप्युलर? मंकी किंग। This novel is a classic of Chinese literature. Classic
एक उत्तम उदाहरण कशाचं? चायनामधल्या असणाऱ्या साहित्यामधलं. मी साहित्य तुम्हाला लिटरेचर काय सांगितलेलं आहे? लिटरेचर म्हणजे लेखन साहित्य, कथा, कादंबरी, कविता, नाटक, प्रवास वर्णन, चरित्र वर्णन, आत्मचरित्र, त्याला काय म्हणायचं? लिटरेचरला साहित्य, लेखन साहित्य म्हणतो आपण त्याला. तर उत्कृष्ट नमुना, क्लासिक उत्कृष्ट नमुना आहे कशातला? चायनीज लिटरेचर म्हणजे चिनी साहित्यामधला एक उत्कृष्ट नमुना आहे. काय नमुन्याचं नाव आहे तेव्हा? त्या कादंबरीचं जर्नी टू द वेस्ट. त्याचा नायक कोण आहे? पॉप्युलर नायक, त्या कथेचा नायक किंवा या कादंबरीचा जो नायक आहे त्याचं नाव आहे मंकी किंग किंवा सन वुकॉंग. It was written in the 16th century by Yuan Sheng. Does the passage remind of few things you read in your history textbook last year? गेल्या वर्षी 6वी मध्ये तुम्ही ह्या युआन शॉंग बद्दल माहिती घेतलेली असेल किंवा ह्या जो युआन शॉंग आहे किंवा इन शॉंग जो आहे त्याच्याविषयी माहिती आपण पाहिलेली आहे. बघा, हाऊ डू पीपल फाइंड देअर वे थ्रू डेझर्ट, फॉरेस्ट, माउंटन्स, ओशियन्स एक्सेट्रा टुडे? हाऊ डिड दे डू इट इन द पास्ट? डिस्कस. चर्चा करा म्हणून सांगितली. तुम्ही काय करायचंय? गुगलवरती जर गेला तर त्या ठिकाणी दिशादर्शक उपकरणं असतात. काय असतात? दिशादर्शक उपकरण म्हणजे मार्गदर्शक, मार्ग सांगणारे उपकरण. मग ते अगोदरची जुन्या काळातली उपकरणं आणि आत्ताच्या काळातली उपकरणं ह्याची चित्र तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर ते तुम्ही मोबाईलवरती सर्च करा. आताची आणि पूर्वीची, मग त्या उपकरणाच्या साधनातून किंवा त्या उपकरणाच्या उपयोगातून लोक त्यांचा मार्ग कशातून? जंगलातून असेल, वाळवंटातून, पर्वतरांगातून, समुद्रातून. आता कसा मार्ग शोधतात किंवा त्यांचा मार्ग मॅप ज्याला म्हणतो ना, मॅप टाकलं की आपण म्हणतो आता मॅप आलेला आहे मोबाईलवरती. जर मॅप टाकलं तर तुम्हाला ज्या रस्त्याने तुम्हाला ठिकाण, जिथून निघालाय ते ठिकाण आणि ज्या ठिकाणी जायचंय ते ठिकाण जर टाकलं तर तुम्हाला रस्ता आपोआप तुमच्या मोबाईलवर ते दाखवलं जातं की 1000 फुटावरती आता या ठिकाणाहून वळा. म्हणजे आताची पद्धती. मग जुन्या काळामध्ये अशा प्रकारचे मार्ग कशा पद्धतीनं शोधले जात असतील ते तुम्ही शोधायचे. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड से वेदर ईच वन इज हिस्टॉरिकल ऑर फिक्शनल. खाली तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहेत. ते सेंटेन्स हिस्टॉरिकल आहेत का फिक्शनल आहेत? काल्पनिक आणि ऐतिहासिक. फिक्शनल म्हणजे काय? काल्पनिक. त्याचं वर्गीकरण त्या ठिकाणी करायचं आहे. हिस्टॉरिकल कुठला आहे आणि फिक्शनल कुठला आहे? सेंटेन्स मी वाचतोय. सिंदबाद द सेलर कंप्लीटेड 7 व्हॉयेजेस. सिंदबाद नावाचा प्रवासी होता. तो समुद्रमार्गाने सफरी करायचा. त्यानं काय केलेलं आहे? सिंदबाद द सेलर कंप्लीटेड 7 व्हॉयेजेस. 7 प्रवास त्याने केलेले. हे फिक्शनल आहे. हिस्टॉरिकल आहे का? नाही. त्याच्या पुढे इयफल्या. त्याच्यानंतर इंडियन मर्चंट्स युज्ड टू ट्रॅव्हल अक्रॉस द सीज मेनी सेंचुरीज ॲगो. हिस्टॉरिकल आहे. काय म्हटलं? इंडियन मर्चंट्स युज्ड टू ट्रॅव्हल अक्रॉस द सी मेनी इयर्स मेनी सेंचुरीज ॲगो. हिस्टॉरिकल. त्याच्यानंतर बघा, नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून इन द
20th सेंचुरी, 20व्या शतकामध्ये नील आर्मस्ट्रॉंगनं काय केलेलं आहे, चंद्रावरती पाऊल ठेवलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. म्हणजे हिस्टॉरिकल आहे का नाही, का फिक्शनल आहे, काल्पनिक आहे का नाही. अल्लाउद्दीन कुड फ्लाय ऑन हिज मॅजिक कार्पेट, त्याची जी मॅजिक कार्पेट होती, सतरंजी, जादूची सतरंजी, त्या जादूच्या सतरंजीवर बसून अल्लाउद्दीन उडू शकत होता का किंवा उडत होता. वाक्य कसं आहे ते सांगायचं. हिस्टॉरिकल आहे नाही, फिक्शनल आहे. त्याच्यानंतर अलेक्झांडर द ग्रेट कॉन्कर्ड अ नंबर ऑफ कंट्रीज बिफोर द कम टू इंडिया, अलेक्झांडरनं भारतामध्ये येण्यापूर्वी अनेक देश जिंकून घेतलेले होते. हिस्टॉरिकल. गलिवर मीट फेरी टिनी पीपल इन लिलीपूट अँड जायंट्स इन द कंट्री ऑफ बॉर्बेडिंगम. बघा, गलिवर ट्रॅव्हल्स अशा प्रकारची एक कादंबरी आहे. गलिवर्स ट्रॅव्हल्स म्हणजे गलिवरचं प्रवास वर्णन. त्या गलिवरच्या प्रवास वर्णनामध्ये किंवा त्याच्या कादंबरीमध्ये अशी माहिती आलेली आहे की गलिवरला अतिशय बुटकी लोक, उंचीनं कमी असलेली लोक भेटली. कुठं? लिलीपूटमध्ये. अँड जायंट्स इन द कंट्री ऑफ ब्रोबेडिंग या ठिकाणी त्याला एक राक्षसी वृत्तीची लोक आणि लिलीपूटमध्ये त्याला अतिशय बुटकी लोक किंवा खुजी लोक त्याला भेटली. ही फिक्शनल आहे. हिस्टॉरिकल आहे का? इतिहासामध्ये कुठे याचा उल्लेख आहे का? नाही, फिक्शनल. देअर्स अ मॅन इन द मून who watches what's the going on to the earth. There's a man in the moon. चंद्रावरती किंवा चंद्रामध्ये असलेला माणूस, चंद्रावरती असलेला माणूस त्याला पृथ्वीवरचं दिसतं. हिस्टॉरिकल आहे का नाही? पृथ्वी दिसते आपल्याला. बरोबर आहे का? आहे का बरोबर? आहे का त्याचा उल्लेख? पृथ्वीवर काय चाललंय चंद्रावरून दिसतं का? नाही. हे काय आहे? फिक्शनल आहे, काल्पनिक. एम्परर अशोकास एम्पायर स्ट्रेच्ड फ्रॉम द मॉडर्न डे अफगाणिस्तान टू बांगलादेश. इतिहासामध्ये याचा उल्लेख आहे, म्हणजे हे हिस्टॉरिकल आहे अशोकाचं. बघा इकडं लाल चौकोनामध्ये काही शब्द दिलेले आहेत तुम्हाला. इपिक, अ लॉंग पोएम दॅट टेल्स अ स्टोरी ऑफ अ हिरो. बरोबर आहे. त्याच्यानंतर क्लासिक मी सांगितलं, उत्कृष्ट नमुना, एक्सलंट एक्झाम्पल. हिस्टॉरिकल म्हणजे बेस्ड ऑन हिस्टरी. हिस्टॉरिकल म्हणजे काय? बेस्ड ऑन हिस्टरी. त्याला इतिहासाचा काहीतरी आधार असावा लागतो. फिक्शनल, काल्पनिक. नॉट रिअल, बिलॉंग टू अँड इमॅजिनरी स्टोरी. काल्पनिक गोष्टीमध्ये सांगितलेल्या गोष्टी किंवा कथा ज्याला म्हणतो आपण. पान नंबर 18 वरती बघा, आपण प्रत्यक्ष या ठिकाणी स्टोरीला सुरुवात करणार आहे. त्याच्यापूर्वी डिस्कस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स म्हटले. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. तर हे आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं. बघा, जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडील देशांचा, म्हणजे पश्चिमेकडचा प्रवास. When we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries. आपण पाश्चिमात्य राष्ट्र कोणत्या, म्हणजे युरोपीय जे राष्ट्र आहेत, बरोबर आहे का? युरोपीय राष्ट्राला आपण पाश्चिमात्य राष्ट्र म्हणतो. परंतु या ठिकाणी भारतामध्ये किंवा पश्चिमेकडचे बाजूचे जे राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये झालेला प्रवास आपण जनरली वेस्टर्न कंट्री, पाश्चिमात्य राष्ट्र किंवा पश्चिमेकडची राष्ट्र असा आपण नेहमी त्याचा विचार करत असतो.
वेस्टर्न कंट्री म्हणजे पश्चिमेकडील राष्ट्र. वेस्टर्न कंट्री पश्चिमेकडील राष्ट्र. लाईक इंग्लंड अँड अमेरिका. कोणती आहे? इंग्लंड अमेरिका ही आपल्या पश्चिमेकडची राष्ट्र आहे. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. रिलेटिव्ह टर्म बघा, वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. रिलेटिव्ह टर्म सापेक्ष म्हणतो, सापेक्ष अर्थ. रिलेटिव्ह टर्म म्हणजे सापेक्ष. सापेक्षतेला आपण त्याचा अर्थ काय घेतो बघा. फॉर कंट्रीज टू आवर ईस्ट. फॉर कंट्रीज टू आवर ईस्ट म्हणजे पूर्वेकडील देशांच्या दृष्टीने, आपल्या पूर्वेकडचे जे देश आहेत ठीक आहे ना, त्या देशांच्या दृष्टिकोनातून आपण कुठे आहोत? त्यांच्या पश्चिमेला आहोत. वी आर द वेस्ट. दिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ॲक्च्युअली अ जर्नी फ्रॉम चायना टू आवर ओन कंट्री. मग चायना आपल्या पूर्वेकडे आहे ठीक आहे ना, मग चायनाकडनं आपण चायनाच्या पश्चिमेला आहे. मग त्या ठिकाणचे लोक काय म्हणणार आहे? जर्नी टू द वेस्ट. बरोबर आहे का? हां. मग चायनामधून, फ्रॉम चायना टू आवर ओन कंट्री, जे चायनामधून आपल्या देशामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या राष्ट्रामध्ये जो प्रवास झाला त्याला जर्नी टू द वेस्ट या नावानं ओळखलं. इट वॉज मेड बाय द फेमस 7th century traveler युआन शॉंग. युआन शॉंग 7व्या शतकातील 7व्या शतकातील प्रवासी. अभ्यास इतिहासामध्ये तुम्ही त्याचा केलेला आहे. 7व्या शतकामध्ये असणारा युआन शॉंग नावाचा प्रवासी, चिनी प्रवासी भारतामध्ये आला हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. इन दोज डेज, त्या कालखंडामध्ये किंवा त्या वेळेस, ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट एन इझी टास्क. टास्क म्हणजे काम किंवा कार्य. इझी म्हणजे काय? सोपं. काय म्हटलंय बघा. इन दोज डेज, त्या कालखंडामध्ये, ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया, चीनमधून भारतात प्रवास करणे इतकंसं सोपं काम नव्हतं. वन हॅड टू ट्रॅव्हल thousands ऑफ मैल्स ऑन फूट और हॉर्सबॅक. बघा, क्रॉसिंग डेझर्ट, क्रॉसिंग स्नो क्लॅड माउंटन्स, क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स, युझिंग रोड्स विअर bandits and robbers roamed. Who would do it? थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की त्या कालखंडामधला प्रवास हा कठीण का होता. हजारो, शंभरो मैलचा, शतकाच्या मैलचा प्रवास हा पायी करावा लागायचा. काही वेळेस घोड्यावरून तो प्रवास केला जात होता. तो प्रवास करत असताना वाटेमध्ये असणारे डोंगर आहेत, पर्वत आहेत, बर्फाच्या ती जमीन आहे, बर्फानं झाकलेली, स्नो क्लॅड म्हणजे बर्फाने झाकलेली जमीन असेल, डेझर्ट म्हणजे वाळवंट असेल, माउंटन्स आहेत, अँड अनफॅमिलियर रिजन्स म्हणजे प्रदेश, अनोळखी प्रदेश. आणि हे सगळं करत असताना जो रस्ता निवडलेला आहे प्रवासासाठीचा, त्या रस्त्यामध्ये असणारे बँडिट्स, BANDITS, बँडिट्स म्हणजे डाकू, बँडिट्स म्हणजे डाकू, अँड रॉबर्स चोरटे, लुटारू, रोम्ड ते काय करायचे? लुटायचे. हू वुड डू इट? असं करू शकेल का? तुम्ही तर जाचाल का? नाही जाऊ शकत.
तुम्ही नाही, मी नाही, कुणी जाणार नाही. बट युआन शांग हॅड अ ड्रीम. परंतु युआन शांगचं एक स्वप्न होतं. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर, बुद्धांचा पवित्र ग्रंथ, त्या ग्रंथाचं त्याला काय करायचं होता, अभ्यास करायचा होता. आणि ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. त्याला ते चायनामध्ये न्यायचं होतं. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. ते त्याला कसं वाटत होतं, एक पिलग्रिमेज म्हणजे धार्मिक यात्रा. त्याला काय वाटत होती, ही धार्मिक यात्रा वाटत होती. म्हणजे बुद्धांचा पवित्र ग्रंथ त्याचा अभ्यास करायचा आणि तो त्या ठिकाणी त्याच्या चायनामध्ये न्यायचा. म्हणजे तो एक प्रकारच्या धार्मिक यात्रेसाठी भारतामध्ये आलेला होता. युआन शांग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. आणि त्याच्या त्या इच्छेपोटी किंवा त्याच्या त्या स्वप्नपूर्तीसाठी त्यानं अंडरटूक म्हणजे मोहिमेची आखणी केली, घेतली, हातात घेतली. लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी, लांबचा आणि कठीण अशा प्रकारचा प्रवासाचा त्यानं सुरुवात केली. टू फॉलो हिज ड्रीम, त्याच्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी त्यानं सुरुवात केली. For 17 long years, he kept on traveling, suffering many hardships on the way. He traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range, and on along the Silk Road through regions that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan before he came to India. In India, he traveled to many parts of, gathered many important manuscripts. लक्षात आलं काय? बघा, युआन शांगनं प्रवास हातामध्ये घेतला. 17 वर्ष ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग, तो प्रवास करत राहिला. किती वर्ष? 17 वर्ष तो प्रवास करत राहिला. तो भारतात येण्यापूर्वी त्यानं कुठं प्रवास केला? सफरिंग मेनी हार्डशिप्स ऑन द वे. त्याला अनेक प्रकारच्या वाईट कृत्यांना किंवा वाईट संकट त्याच्यावरती आली. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट. गोबी नावाचं वाळवंट आहे. त्या गोबी डेझर्ट ओलांडून, गोबी डेझर्ट द लॉंग, देन अलॉंग द तीन शान माउंटन जी रेंज आहे, रिजन आहे, रिजन्स आहे, रेंज आहे, रांग आहे, त्या रांगेचा त्यानं काय केलेला आहे? प्रवास केलेला आहे. अँड ऑन अलॉंग द सिल्की रोड, रेशीम मार्ग. याला रेशीम मार्ग का म्हणतात? उझबेकिस्तान, किर्गिझिस्तान आणि कझाकिस्तान, अफगाणिस्तान याच्यातून जाणारा जो मार्ग आहे त्याला पूर्वी रेशीम मार्ग या नावानं ओळखलं जायचं. का? कशाबद्दल? तर भारतामध्ये उत्पादित झालेला रेशीम, भारतामध्ये उत्पादित झालेलं तलम रेशीम हे पूर्वेकडील देशांमध्ये किंवा इंग्लंड, युरोपियन राष्ट्रांकडे या मार्गानं जात होते. पुढे भविष्यात तो मार्ग राजकीय कसापोटी बंद पडला, परंतु त्या मार्गानं सिल्क रोड, रेशीम मार्ग त्याला का म्हणतात? तर त्या मार्गावरून रेशीमची ने-आण किंवा वाहतूक चालू असे म्हणून त्याला सिल्क रोड या नावानं ओळखलं जातं.
इन इंडिया, तो भारतामध्ये आल्यानंतर ही ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅनस्क्रिप्ट्स. त्यानं काय केलं, भारतात आल्यानंतर ही ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स, अनेक ठिकाणाला त्याने भेट दिली. अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. मॅन्युअल ज्याला म्हणतो का नाही आपण, हस्तलिखित. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय, हस्तलिखित त्यानं गोळा केली. गॅदर्ड म्हणजे गोळा करणं. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट. इथं आला, परंतु इथनं माघारी जायचं सुद्धा त्याला काय होतं, अवघड वाटत होतं. डिफिकल्ट, बट युआन शांग managed to reach China safely along with the scriptures. This was a great achievement. It was almost unbelievable. So much so that people thought that the gods and supernatural powers had helped the Yuan Shang in his quest. राहिलेला भाग उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत.